राधा सागर कोण आहे किंवा तिने किती काम केलेलं आहे हे माहिती आहे ना. मी काय पद्धतीचं काम करते. सो काम तर मी आफ्टर गॅप पण मी तेच करणार आहे. सो असे पण खूप इंडस्ट्रीमधले लोक आहेत जे माझ्यासाठी धडपड करतात, प्रयत्न करतात. पण काही असे पण आहेत की यार आई झाली ना, मग काय आता मग ती बहुतेक घरीच असेल, मग आता काय मग ती पुण्याची ना. तुझ्यातला USP कोणता आहे तर डोळे. या डोळ्यांनी कधी दगा दिलाय की या रंगामुळे भूमिका गेल्या? डोळ्यांमुळे नाही, पण रंगामुळे जसं तू म्हणालीस ना, तेव्हा मला स्ट्राईक झालं की म्हणजे जी लीड होती त्याची त्यांना अशी बेसिक हवी होती, सावळी, काळी सावळी अशी हवी होती. आणि मग मला त्यांनी तसं कारण दिलं की अगं नाही, परफॉर्मन्सचा काही प्रॉब्लेम नाही, पण तू गोरी आहेस ना आणि त्यात आम्हाला अशी हवी आहे, त्यात दिसायला पण छान नको आहे. म्हणजे मला असं झालं की जी कारणं पचतील अशी द्या, खरी द्या, खरं बोला. पण कधीतरी तो फोमो येतो राधा की माझ्यासोबतच्या अभिनेत्री ज्यांनी माझ्यानंतर सुरुवात केली की मी त्यांच्यापेक्षा जास्त डिझर्व करते. मला पण खूप जास्त फ्रस्ट्रेशन येतं की यार नाही यार, माझ्या बाबतीत असं नाही झालं पाहिजे, हे सगळं वाटतं. खूप जास्त कधी फार रडावंसं वाटतं की मला का नाही मिळत आहे. रोज इतकी मुलं मुली येत आहेत, धडपडत आहेत आणि न्यूकमर्स तर असतात, त्यात आत्ता इन्फ्लुएन्सर म्हण काय म्हणजे फिल्म्स करतायत. सो चांगली गोष्ट आहे. पण मग म्हणजे जे रील स्टार, इन्फ्लुएन्सर यांना सुद्धा कामं अशी मिळत आहेत, चुकीचं नाही आहे. पण मग आमचा एक स्ट्रगल किंवा एक मार्गच वेगळा होता. असं बऱ्याचदा झालंय की जसं मी तुला म्हणाले ना की माझं जे चांगलं काम आहे ते आलंच नाही आहे. ही खूप मोठी खंत आहे ग. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. बरं, जेव्हाही मी पॉडकास्ट करते किंवा इंटरव्ह्यू घेते तेव्हा मी जी अभिनेत्री किंवा जो अभिनेता बसलेला असतो त्याचं इंट्रोडक्शन असं देते की माझ्यासमोर आज एक अशी अभिनेत्री बसली तर असं तसं. तर मला आज एक तिचं वेगळं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. तर माझ्यासोबत आहे वीरची आई राधा सागर. बापरे. कशी आहे वीरची आई? मस्त, खूप छान. आणि हे इंट्रोडक्शन मला असं वाटतं प्रत्येक आईला आणि प्रत्येक अभिनेत्रीला आवडण्यासारखं असावं. म्हणजे कारण हे असं पहिल्यांदाच मला ही पहिली कॉम्प्लिमेंट आहे की वीरची आई म्हणजे ऑफकोर्स पुढे या नावाने पण ओळखलं जावं. हो, अगदीच. पण अभिनेत्री राधा सागर माझ्यासोबत आहे. पण राधा, कशी आहेस, कुठे आहेस आणि काय करतेस? मी आहे, इथेच आहे आणि कामाला सुरुवातही केलेली आहे आणि लवकरच तुमच्या 70 MM वर मी काय म्हणतात पुन्हा एकदा पदार्पण होत आहे आणि 70 MM वरून सुरुवात पुन्हा एकदा झालेली आहे माझी. अगदीच. सो सोशल मीडिया जेव्हाही मी बघते तेव्हा मी तुला फॉलो करते म्हणते की माझ्या फीडवर येत राहतं. तू वीरसाठी जो काही वेळ देतेस किंवा त्याच्यासोबत जो काही टाईम स्पेंड करतेस किंवा जे काही तू त्याला शिकवतेस, मग ते कारलं खाणं असू दे किंवा मग त्या सगळ्या गोष्टी असू दे, किती एन्जॉय करतेस तू? खूप जास्त म्हणजे असं म्हटलं जायचं बघा, आपण लहान असताना फार या गोष्टी कळायच्या नाहीत. तर मग आई म्हणाली होती की तू जेव्हा स्वतः आई होशील तेव्हा तुला कळेल. तर तेव्हा पण आपण ते एवढं सिरियसली घेत नाही की ठीक आहे चल एवढं काय. पण जेव्हा आता खरंच मी त्या फेजमधून जाते तेव्हा मला कळतं आणि ही फेज खूप जास्त एन्जॉय करण्यासारखी आहे आणि प्रत्येक आई करत असेल. कारण एकतर काय म्हणतात स्वतःच्या मुलासोबत टाईम स्पेंड करणं याच्यापेक्षा दुसरं सुख नाही मला असं वाटतं. आणि ही जी वेळ आहे ना ती परत आयुष्यात येणार नाही आहे. जसं म्हणजे कुठलंही काम असू दे तर ते वन टेकच आहे ना तो किंवा ते लाईव्हली ते त्या मुमेंटमध्ये असणं, ते जगणं. तर ही वेळ परत येणार नाही आहे. सो मला असं वाटतं आणि स्पेसिफिकली लहान मुलं म्हणजे कुठलीही मुलांची जी पहिली 3 वर्ष ते 5 वर्ष असतात ती खूप जास्त महत्त्वाची असतात. ज्याच्यात म्हणजे आता ॲक्टिंगमध्ये जसा बेस पक्का असणं गरजेचं आहे की थिएटर म्हणतात की थिएटरपासून सुरुवात करावी जशी माझी झाली. तर मग तो बेस पक्का असेल ना मग पुढे फार अवघड जात नाही. सो मला स्वतःला अशी माझी इच्छा होती किंवा आहे की पहिली 3 वर्ष तरी जेवढा शक्य आहे मला त्याच्याबरोबर वेळ घालवणं किंवा त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवणं हे मी करते आहे. आणि ॲट द सेम टाईम मी याच्यापासून बाहेर गेली आहे का किंवा ऑनस्क्रीन मग कुठे दिसत नाही आहे तर असं नाही आहे. बऱ्याच गोष्टी चालू आहेत, छोट्या मोठ्या गोष्टी चालू आहेत. त्या मी सोशल मीडियावर टाकतेच की मी काय काय माझं काम येतं आहे आणि त्या त्या पद्धतीने मोठे मोठे प्रोजेक्ट्ससुद्धा मी आता करत आहे. सो हे थोडंसं म्हणजे हा बेस झाला की मला स्विच करता येईल आणि त्या पद्धतीने फुल टाईम लोकांसमोर तेवढा वेळ घालवणं किंवा त्या पद्धतीने येणं हे होईल. अगदीच. आणि सगळंच छान करतेस तू. पण तू 24व्या वर्षी लग्न केलंस.
ठीक आहे. आणि अरे बापरे. करिअरच्या बरं. पीकवर असताना किंवा करिअर एक आता लोक ओळखत आहेत किंवा आता मला राधा सागर म्हणून सगळीकडे ओळख आहे. हं. त्या पीक मुमेंटवर असताना एका अभिनेत्रीने आता मी आई होऊ का किंवा मी आई मला व्हायचंय हा डिसिजन घेणं खरं तर फार डिफिकल्ट असतं. कारण का स्ट्रगल करून हं. रोल मिळवून एक नाव कमवणं किती डिफिकल्ट असतं या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे. पण अशा वेळेला आई होण्यासारखा डिसिजन घेणं त्या हां. पीक लेवलला हं. किती डिफिकल्ट होतं आणि कसा घेतला असता निर्णय? नाही, पण सगळ्या गोष्टी ना म्हणजे काय म्हणतात, ठरवून प्लॅनिंगनीच होत्या. कारण मी जसं तू म्हणाली 24व्या वर्षी लग्न झालं, तर लग्नानंतर मी इंडस्ट्रीत आलेली आहे. सो मी आधी या फील्डमध्ये नव्हते. सो माझी सुरुवातच लग्नानंतर झाली. ते सुद्धा म्हणजे सागर खूप सपोर्टिव्ह आहे, घरचे सपोर्टिव्ह आहेत. त्या ह्यानी की पहिलं असतं ना, की ट्राय करून बघू. मी आयुष्यात अंकिता मुंबईत आले नव्हते. कधीही आले नव्हते. इंडस्ट्रीत की बाबा ती पण म्हणजे नाटकापासून माझी सुरुवात झाली घाशीराम कोतवाल. आय वॉज डान्स कोरिओग्राफर. तर मी एक कुठलीतरी लावणी कोरिओग्राफ करायला गेले होते. तिथे माधव अभ्यंकर, प्रकाश धोत्रे जे घाशीराम कोतवाल करतात, ते आले होते आणि मग ते म्हणाले, की "तू असं का नाही ट्राय करे ह्याच्यात नाटकात वगैरे का नाही काम करत? मग तू आमचं नाटक बघायला ये." मग पुण्यात त्यांचा प्रयोग होता. मला आवडायचं, मी फिरोदिया वगैरे केलं होतं. पण मग मी ते नाटक बघितल्यावर मी वेडी झाले. म्हटलं, "यार हे कसलं कमाल आहे. आवडेल हे करून बघायला." मग त्यांच्या इथे रिक्वायरमेंट होतीच. मग ते म्हणाले, की "चल." आणि ते कसं 5 दिवसात रिहर्सल आणि उभं राहायचं. त्याच्यामुळे असा तो रोल होता आणि तो मी केला. मग सॅटर्डे, संडे शोज करायचे मुंबईला आणि मग बाकी मी जॉब करायचे. सो असं माझं मुंबईत येणं-जाणं सुरू झालं. पण मग जॉब आणि ते मग हळू एक नाटक, मग दुसरं त्याच्यातून मिळालं आणि मग सगळं मॅनेज होईना. मग असं ठरवलं, की ह्याच्यात ट्राय तर करून बघूयात. आवड तर आहे, पण मग ते फुल टाईम जमेल का? कारण काय गोष्टी असतात काहीच माहिती नव्हतं. Correct. सो मग माधव अभ्यंकर ते म्हणजे काय म्हणतात, मी खूप मानते त्यांना. कारण त्यांच्यामुळे माझी सुरुवात झाली आणि त्यांनी मला की बाबा मग सीरियलमध्ये मग ऑडिशन्स असतात. मग व्हॉट इज ऑडिशन? कसं द्यायचं? कॅमेरा समोर कसं तुम्ही वावरायचं किंवा काय त्याला गोष्टी असतात. काहीच नाही ना माहिती. सो ते सगळं त्यांनी मला सांगितलं, करून घेतलं. ते तेव्हा एक सीरियल करत होते, एक मोहरा बोल नावाची. तर त्याच्यात एक कॅमिओ होता. त्याच्यासाठी त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं. मग तुला सांगते, आमची पूर्ण फॅमिली मुंबईत कधी नाही आणि मी फार अशी लाजरी-बुजरी, कधी घर सोडून न गेलेली अशी मुलगी होते. तर मग बापरे! असं टीव्हीत आपण दिसणार आहोत, टीव्हीवर दिसणार आहोत. अख्खी पूर्ण फॅमिली गाडीत आम्ही करून गेलो. मग ते शूटिंग काय असतं, तो सेट काय, असं सगळा तो लवाजमा घेऊन ते शूटिंग झालं वगैरे. मग हळू त्यानी माझी सुरुवात झाली आणि मग गोष्टी कळायला लागल्या. सो लग्नानंतर माझा हा प्रवास सगळा सुरू झाला आणि कुठेतरी ते बिल्ड होण्यासाठी म्हणजे तेवढा वेळ तुम्हाला द्यावा लागतो. सो तेव्हा तुम्ही ब्रेक नाही घेऊ शकत. सो आमचं असं होतं की एक 4-5 वर्ष जाऊ दे, बघूयात आपण काय होतंय, कितपत काय गोष्टी मिळतायत, कितपत सक्सेस मिळतोय का काय. त्याच्यामुळे बाळाचा विचार तेव्हा नव्हताच करायचा, हे फिक्स होतं. आणि मग जसं एक की बाबा थिएटर झालं, मग एपिसोडिक सिरियल, मग लीड सिरियल, मग कॅरेक्टर रोल्स फिल्म्समध्ये, मग लीड फिल्म, असा जेव्हा तो एक स्टेप बाय स्टेप मी वरती जात राहिले, मग ह्याच्यात गॅप घेणं शक्य नव्हतं. सो म्हणून आम्ही ठरवून ती 10 वर्ष म्हणजे 10 म्हणजे 10च असं नव्हतं. पण एक 5-7 वर्ष तरी ह्याला वेळ देऊ, एक थोडंसं एका लेव्हलला आलो ना, मग आपण हा छोटासा एक ब्रेक आपण घेऊ शकतो. असं ऑलरेडी आमचं प्लॅनिंग होतं. म्हणून मी 10 वर्ष थांबले आणि मग म्हटलं कसं असतं प्रत्येकाला एक म्हणजे एक्सपायरी डेट नाही म्हणणार, पण त्या वयात जे ते झालं पाहिजे हे आपण ऐकत आलोय. तर ह्याला एक काहीतरी लिमिट आहे. सो ते जास्त स्ट्रेच करणं शक्य नव्हतं किंवा दिस इज द टाईम. कारण हे बघ, हे अनएंडिंग आहे. आणि फेम ही अशी गोष्ट आहे ना, की और चाहिए किंवा पाहिजेच, हे होतं आणि ह्याच्यात काही चुकीचं नाही. म्हणजे वाटणारच नाही यार, समजा आता माझी एक हिंदी फिल्म आहे, तर मला वाटणार की हे नको यार, हे नंतर बघूयात. सो कुठे थांबायचं किंवा कुठे ते कळलं पाहिजे आणि हेही तितकंच महत्त्वाचं मला माझ्या आयुष्यात होतं, की मला एकदा तरी आई व्हायचं आहे. सो म्हणून त्या पद्धतीने आम्ही ब्रेक घेतला. खूप छान. पण प्रेग्नन्सीनंतर किंवा प्रेग्नन्सीच्या दरम्यान स्त्रीच्या शरीरात खूप बदल होत असतात. मग तो चेहरा बदलतो, स्वभाव तर बदलतोच, माणूस म्हणून बदलतो, स्त्री म्हणून स्त्रीच बदलते. शरीरात फार बदल होतात. काहीतरी स्त्रिया बारीक होतात, कधी जाड होतात. ते खूप चेंजेस होतात. अभिनेत्री म्हणून हे सगळं
जेव्हा पुन्हा कमबॅक करायचा होता, मला आठवते तुझं वजन वाढलेलं, नंतर तू ती फिटनेस जर्नी तू हे केली, सुरू केली. तो फेज कसा असतो? कारण का स्वतःला तसं आरशात बघणं कधीच आपण इमॅजिन नसतं केलं आणि तो फेज जेव्हा येतो, तेव्हा राधा काय होता तो फेज? खूप डिफिकल्ट. म्हणजे आणि काय आहे ना, त्या ह्याच्यात तू तुझ्याकडे एवढं नाही लक्ष देत. हो. बाळ ही प्रायोरिटी असते. सो मग वजन वाढू दे ना, ठीक आहे, होईल कमी, काही कमी करता येईल. सो म्हणून चांगलं चांगलं खाणं वगैरे हे ते आपण करतो धष्टपुष्ट अगदी छान. सो मी मस्त 72 किलो वगैरे अशी झाले होते. आणि मग नंतर ते कमी करणं एवढं अवघड हे वाटलं नव्हतं, की यार हे पटापटा कमी नाही होतोय. मग काय डाएट बिएट आधी पण करायचो, पण नंतरचं वेगळं असतं ग फारच. म्हणजे आणि त्यात कसं मेंटल, फिजिकल सगळ्याच गोष्टी इतक्या टोटली चेंज झालेल्या होत्या. पण अनुज जो माझा फिटनेस ट्रेनर आहे, तर त्यांनी खूप सपोर्ट केला किंवा त्यांनी की मॉम्स जर्नी म्हणजे ऑलटुगेदर त्याला ते माहिती होतं की कसं काय वर्कआउट काय पद्धतीचं घेतलं पाहिजे किंवा मग डाएट पण काय असलं पाहिजे. सो त्या पद्धतीने ते हळूहळू कमी होत गेलं. आणि आता बऱ्यापैकी म्हणजे स्वतःलाच तो ना एक कॉन्फिडन्स लेवल येते किंवा ते जाणवायला लागतं. मग आरशात आधी जे असं फार चबी किंवा हे होतं, तर आता जरा बरी दिसते मी. किंवा पुन्हा आता आणखीन थोडंसं ना हे कमी झालं पाहिजे, मग आपण त्या पद्धतीचे रोल्स किंवा त्या पद्धतीचं आणखीन डेस्परेटली काम शोधायला सुरुवात करता येईल. सो आहे. पण तू आता डेस्परेटली काम शोधायला सुरुवात केलीस? हो, मी शोधती आहे, करती आहे. आणि पुन्हा एकदा म्हणजे काय माझी शेवटची सुंदरा होती ना, आई कुठे काय करते, नंतर सुंदरा मनामध्ये भरली. सो ते एक टेलिव्हिजनचा जो एक ऑडियन्स आहे ना, तर ते फार म्हणजे ते प्रेम खूप जास्त मिळालंय मला. म्हणजे जरी मी भूमिका निगेटिव्ह केलेल्या असतील, तरीसुद्धा त्या कॅरेक्टरवरचं प्रेम, माझ्यावरचं प्रेम आणि लोकांना आवडतात सिरियल्स. म्हणजे वेडी आहेत लोकं. सो टेलिव्हिजनवर लवकरात लवकर कमबॅक करायचं माझं हे आहे. एक काय म्हणतात, अगदी असं 2 वेळा असं झालंय की ते होता राहिलंय. म्हणजे अगदी कालच अशी गोष्ट घडली की चला सगळं फायनल आहे, आपण लुक टेस्ट करूयात आणि डन. म्हणजे वी आर की बाबा फायनल झालेलंच आहे असं सगळं होतं. तर म्हटलं ये चला. आणि मग काहीतरी अचानकच काहीतरी होतं की अरे ते मग कॅरेक्टरचं ब्रीफच चेंज झालं, मग ती एज ग्रुपच बदलला किंवा असं अचानकच काहीतरी झालं. सो अशा चालू आहेत गोष्टी, पण लवकरच मी येणार. अगदीच. पण कधीतरी तो फोमो येतो राधा, की माझ्यासोबतच्या अभिनेत्री ज्यांनी माझ्यानंतर सुरुवात केली किंवा कदाचित मी त्यांच्यापेक्षा जास्त डिझर्व करते, ते अभिनेत्री आता बरंच काहीतरी करतायत आणि या 3-4 वर्षांच्या गॅपमुळे मला ती रेस आता दुप्पट स्पीडने क्रॉस करायची आहे. ऑब्व्हियसली हे सगळ्यांसोबत Obviously, होतं. हो, हे होतं. पण तेच आहे की कंपॅरिझन ही गोष्टच अशी आहे ना गं. आणि काय आहे, मी नेहमी चांगलं काय बघते, म्हणजे हे बघ, आता बोलताना आपण चांगलंच बोलणार. मला पण खूप जास्त फ्रस्ट्रेशन येतं की यार नाही यार, माझ्या बाबतीत असं नाही झालं पाहिजे, हे सगळं वाटतं. खूप जास्त कधी फार रडावंसं वाटतं की मला का नाही मिळत आहे, मग हिला म्हणजे होतंच यार हे. आणि सोशल मीडिया इतका हे आहे, स्ट्रॉंग आहे सध्या हे मीडियम, की तुम्हाला दिसतच राहतं, अरे बापरे हिला मिळालं का, ओके मग मला का नाही मिळालं, हे सगळं आहे. पण तरी प्रत्येक गोष्टीचं एक कारण असतं, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आणि मी फार मानते की माझ्या आयुष्यात जे घडतंय कुठलंही, म्हणजे आता हा पॉडकास्ट असू दे, काहीतरी कारण आहे आपण एवढ्या वर्षांनी भेटायला किंवा काहीतरी. देअर हॅज टू बी अ रिझन आणि टायमिंग. सो होणार, पेशन्स मिळणार, जे माझ्या वाट्याचं आहे ते मलाचं मिळणार, हे माहिती आहे मला. सो मी कीप ट्राईंग, असं आहे. ग्रेट. पण आता जेव्हा तू पुन्हा अप्रोच होते इंडस्ट्रीकडून काय रिस्पॉन्स आहे, किंवा तू ज्या डिरेक्टर प्रोड्युसरला अप्रोच होते की मला आता या रोलसाठी काम हवं आहे किंवा वॉट एव्हर, त्यांचा काय रिस्पॉन्स? आता प्रत्येक मीडियमचं वेगळं असतं. म्हणजे एक नाटकही मी करणार होते, पण ते पण अगेन पोस्टपोन झालं. पण म्हणजे नाटकामध्ये तेवढा हे मॅटर नाही करत. किंवा आता फिल्म्समध्ये तुमचे कॉन्टॅक्ट, मला आत्तापर्यंत मी ज्या साधारण 9 ते 10 फिल्म्स केल्या चांगल्या, ज्या रिलीज झाल्या, काही नाही झाल्या, पण एका कामातून दुसरं काम मला मिळत गेलं. म्हणजे फिल्मसाठी मी फार कमी वेळा ऑडिशन्स दिले, पण मी त्या काय टॉप 2 किंवा त्या ह्याच्यातच असायचे की शॉर्टलिस्टेडमध्ये. आणि मग त्या की नाही यार हिचं हे काम बघितलंय, त्याच्यावरून पुढच्या ह्याच्यात मी कास्ट व्हायचे. पण सिरियल्सला कसं
जी प्रोसेस आहे की प्रोडक्शन हाऊसेसमध्ये ऑडिशन्स, मग त्यातून शॉर्ट लिस्टिंग, मग ती लुक टेस्ट, मग फायनल, मग चॅनल कॉल, मग ते ऑन फ्लोअर जातं असं. सो मिक्स्ड आहेत रिस्पॉन्सेस, पण तेच मला वाटतं की तो एक पर्स्पेक्टिव्ह बघण्याचा चेंज नाही झाला पाहिजे. किंवा आता राधा सागर कोण आहे किंवा तिने किती काम केलेलं आहे हे माहिती आहे ना, मी काय पद्धतीचं काम करते. सो काम तर मी आफ्टर गॅप पण मी तेच करणार आहे किंवा किती वर्षानंतर मी तसंच काम करणार आहे. फक्त हां, काही जे माझ्यात फिजिकली किंवा लुक वाईज थोडेफार बदल झाले असतील तर काही म्हणजे काही पॉझिटिव्हली पण मला खूप हे आले की नाही नाही यार, आपण करू ना काम किंवा मिळणारच, मी तुला सांगीनच. सो असे पण खूप इंडस्ट्रीमधले लोक आहेत जे माझ्यासाठी धडपड करतात, प्रयत्न करतात किंवा आपण एका प्रोजेक्टचा भाग होऊ असे आहेत. पण काही असे पण आहेत की यार आई झाली ना, मग काय आता, मग ती बहुतेक घरीच असेल, मग आता काय, मग हा ती पुण्याची ना, म्हणजे असं एक होतं की नाही मग आता ते ती व्हिडिओज मग ते पोरासोबतचेच असतात, मग बहुतेक मग ती काम करणार नाही, असं एक ते ॲझम्पशन असतं. सो हे पण खूप वेळा होतं. आणि काय आहे ना, आता जोपर्यंत आपण त्या शेपमध्ये नाही आहे आणि जर मला काहीतरी सोशली दिसायचं आहे तर मी त्या रिलेटेडच माझ्याकडे जे आहे तेच मी टाकणार ना. बरोबर. जोपर्यंत हो. मला कुठलं काम मिळत नाही आणि सोशली मला माझा एक ॲपिरियन्स पाहिजे, सो त्या पद्धतीने मी काहीतरी टाकत राहणार. पण मग ते खूप असे हे आले की अरे तू सुरू केलंस का, म्हणजे मग परत मग मला मग तेव्हा मला कळलं की नाही नाही, आपल्याला एक स्टेप अलीकडे यायला हवं आहे. कारण या अशा सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे इतकं फास्ट झालेलं आहे सगळं. रोज इतकी मुलं मुली येत आहेत, धडपडत आहेत आणि न्यूकमर्स तर असेल, त्यात आत्ता इन्फ्लुएन्सर म्हण काय, म्हणजे फिल्म्स करतायत. सो चांगली गोष्ट आहे. पण मग म्हणजे जे रील स्टार, इन्फ्लुएन्सर यांना सुद्धा कामं अशी मिळतायत, चुकीचं नाही आहे. पण मग आमचा एक स्ट्रगल किंवा एक मार्गच वेगळा होता. सो मला एक गोष्ट कळली या पूर्ण ह्याच्यातून की आपल्याला एक स्टेप मागे यायला पाहिजे आणि परत आपण जे ABC करायचो ते केलं पाहिजे. पण ठीक आहे, मला करायचंय, मला दिसायचंय आणि मला माहिती आहे माझं काय पोटेन्शियल आहे किंवा मी दिसली पाहिजे. सो त्या मी माझ्या स्टेप्स फिगर आउट केल्या आणि मी आता करते. वाईट माणसं आहेत तशी चांगली असतातच की. पण तुला एक्झॅक्टली काय अपेक्षा आहेत? एक असतं ना की मला माझ्यासाठी हे हवंय म्हणजे हे बघ, कुठल्याही ॲक्टरला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक माध्यम हवं असतं आणि आत्ता टेलिव्हिजन खूप स्ट्रॉंग माध्यम आहे असं मला वाटतं. सो एक चांगल्या कॅरेक्टरची मला एक छान डेली सोप मिळावी, ही आत्ता माझी पहिली हे आहे. म्हणजे मला करायला, तू पर्सनली विचारशील तर मला फिल्म्स आणि हे खूप जास्त आवडतात. पण सध्या फिल्म्सचं पण म्हणजे अशा बऱ्याच फिल्म्स आहेत. माझी पहिली जी फिल्म आहे नातीखेळ नावाची, जी मी 2015ला केली होती आणि मी लीड होते त्याच्यात. मला इंटरनॅशनल काय म्हणतात, US मध्ये बेस्ट फिमेल ॲक्टरचा अवॉर्ड मिळालेला आहे. नागेश भोसलेंनी ती डिरेक्ट केली होती. सगळं छान. किंवा आता धर्मस्थ, ज्याच्यात मी आहे, छायाताई आहे, किशोर कदम आहेत आणि अमेझिंग फिल्म, त्याला सुद्धा खूप सारे अवॉर्ड्स आहेत. पण अनफॉर्च्युनेटली त्या रिलीजच नाही आहेत. सो माझं ते काम ज्यांनी बघितलंय त्यांनाच माहिती, आयुष्यपत. मग ती गोवा फिल्म फेस्टिवलला स्क्रीनिंग झालं, हे झालं, राधा यार मस्त केलंयस तू. हो, पण ते ज्यांनी बघितलंय त्यालाच माहिती आहे. आणि असं होतं ना की आपण याची वाट बघतो, नाही यार ही फिल्म रिलीज होऊ देत, मग काहीतरी होईल, असं होतं. पण अनफॉर्च्युनेटली तेवढं त्या पद्धतीचं माहीत नाही. फेस्टिवल फिल्म्स ज्या होतात त्यांना तेवढं मार्केट नाही म्हण किंवा त्या पद्धतीने त्या रिलीज होत नाहीत. एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत. पण मग म्हणून मला असं वाटतं की टेलिव्हिजन आत्ता खूप स्ट्रॉंग आहे आणि म्हणून त्या पद्धतीने आपण इझिली पोहोचू शकतो लोकांपर्यंत. अगदीच. पण आता हे सगळं सुरू असताना आत्ता ॲक्टिंग व्यतिरिक्त जर विचारलं की समजा ॲक्टिंगमध्ये तुला असं वाटतं की मला आता जास्त रिस्पॉन्स नाही, तर या इंडस्ट्रीमध्ये अजून काय करावं असं वाटेल तुला किंवा कोणतं एक्सप्लोअर करावं असं वाटेल फील्ड? यूट्यूब सध्या खूप स्ट्रॉंग हे आहे. सो तेच आहे, ॲक्टर म्हणजे मी काहीतरी माझ्या भावना व्यक्त एक्सप्रेस करणं ना, तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने जमू शकतं. तर मग त्या पद्धतीने यूट्यूब एक्सप्लोअर करायला मला आवडेल की जे मी कुठेही असेल तरी म्हणजे आता कॉन्टेंट त्याच्यात खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही काय पद्धतीचं, मग त्याच्यात खूप सारे हे आले, लाईफस्टाईल आलं किंवा ब्युटी आलं, मग ट्रॅव्हल आलं, कुकिंग आलं. सो मग त्या पद्धतीने काहीतरी एक्सप्लोअर करायला नक्कीच आवडेल. दादा किती वर्ष गॅप होता? 2-3 वर्ष? 2022ला सुंदरा संपली हो. आणि 2023ला वीर झाला. हां.
3 वर्ष. हां. या 3 वर्षात राधा किती बदलली म्हणजे माणूस म्हणून एक? खूप जास्त, खूप जास्त. पण मी तेच म्हणते माझं जे म्हणजे आता तो प्रवासच वेगळा होता म्हणून बदललेच मी. पण कलेवरचं जे प्रेम आहे ना, म्हणजे असंही होऊच शकतं गं, की बरं ठीक आहे, नाही, नाही हे आवडतंय. ठीक आहे, आता ब्रेक घेतलाय ना, तर ब्रेक घेऊ. हे होऊ शकतं, याच्यात काही चुकीचं नाही आहे. पण मला ती हे आहे कारण एवढी वर्ष मी घालवली आहेत म्हणजे माझी ओतलेली आहेत. तर ते मला परत बॅक टू यायचंच आहे. मला 70 वर दिसायचं आहे. मला चांगल्या प्रोजेक्टचा भाग व्हायचा आहे. मला सीरियलमध्ये दिसून प्रत्येक घराघरात सगळ्यांनी बघावं, ॲप्रिशिएट करावं. हे प्रेम मला परत हवं आहे. कुठलं तरी एक नाटक करावं केंकरांचं एखादं, की लोकं यावीत, त्या टाळ्या वगैरे हे सगळं मला हवं आहे आणि त्या पद्धतीने मी करते आणि ते करणार आहे. खूप मस्त. मॅनिफेस्टेशनवर किती विश्वास आहे राधाचा? खूप जास्त. आणि नाही मला सांगायला खरंच खूप आवडेल आणि मला ते सरप्रायझिंग होतं माझ्यासाठी, की खूप आपण ऐकतो ना ते दो सिक्रेट, मॅनिफेस्टेशन, व्हिडिओज वगैरे. तर मग ऑब्व्हियसली विल पॉवर हा शब्द माहिती होता, बरोबर. मॅनिफेस्टेशन पण होतं. पण कसं खरंच ते वर्क करतं का? किंवा अगदी फारच त्याला काहीतरी करावं लागतं का? पण एक गोष्ट असते ना, की जी मनापासून तू मागतेस म्हण किंवा रोज ते बरोबर. रिकॉल करतेस म्हण, कुठेतरी ते सतत बॅक ऑफ द माइंड असतं. तर मला असं फार होतं. एका इव्हेंटला गेले होते मी आणि रोहित शेट्टी मला आवडतो तो माणूस आणि मी फॅन आहे त्याची. तर मला असं की यार ह्याच्याबरोबर काम करायला मिळालं पाहिजे असं. आणि मला फार असं की मिळालंच पाहिजे असं हे फार होतं. त्या पद्धतीने म्हणजे आपण आता कास्टिंग डिरेक्टर झाले, खूप म्हणजे काय ते प्रत्येक पद्धतीने आपण पोहोचण्याचा किंवा अप्रोच करण्याचा प्रयत्न करतो कुठलं काही कास्टिंग चालू असेल तर. तर मग असं फार हे होतं. पण मग मी म्हटलं नाही यार यांच्याबरोबर काम करायला मिळालं पाहिजे आणि ती संधी मिळाली मला. आत्ता जी IPS मारिया येते ज्याच्यात जॉन आणि तमन्ना भाटिया आहेत लीडमध्ये, तर त्याचा भाग मला होता आलं आणि मी अशी होते की ते असं असं करून आलं माझ्यापर्यंत. म्हणजे मला त्याला फार स्ट्रगल करावा लागला का? तर नाही. ऑब्व्हियसली ऑडिशन आणि हे या प्रोसेसमधून मी गेलेच. ऑडिशन झालं, मग शॉर्टलिस्टिंग, मग ते त्यांना आवडणं, मग ते फायनल होणं वगैरे. पण तरीसुद्धा ती संधी आली माझ्यापर्यंत, ती मला मिळाली, मला ते करायला मिळालं. आणि तुला सांगते म्हणजे तो जो दिवस होता मी अशी एकतर ते वेगळं प्रेशर असतं. रोहित शेट्टी प्रोडक्शन, त्यांची फिल्म, त्यात जॉन आणि त्यात मीच बोलणार आहे. म्हणजे हे मला फार असं भारी वाटत होतं. पण मी खूप जास्त स्वतःला की मला माझे 200% द्यायचे आहेत. कारण त्यांच्या समोर मला परफॉर्म करायला मिळणार आहे. सो ही संधी मी म्हणजे त्याचं सोनं केलं पाहिजे आणि ते केलं मी. आणि खूप छान यार म्हणजे मी सांगू नाही शकत. त्यांना ते बघणं, त्यांच्या अंडर काम करणं, म्हणजे त्यांनी ॲक्शन म्हणणं, कट म्हणणं किंवा काही जर होत असेल त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुभवण्याच्या आहेत. की ॲक्च्युअल त्या सेटवर कसं वातावरण असतं, ट्रीटमेंट काय असते. सो हे सगळं मला अनुभवायला मिळालं. सो आय एम हॅपी की सुरुवात छान झाली माझी असं झालं. खूप मस्त. पण ना नेहमी मला असा एक प्रश्न पडतो की कलाकारांमध्ये एक जेव्हा ॲडव्हान्टेज असतो तर त्यांच्याकडे त्याच ॲडव्हान्टेजचा कधीतरी भूमिकेसाठी डिसॲडव्हान्टेज होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तू गोरी आहेस पण भूमिका समजा सावळ्या मुलीची आहे तर तुला अरे अभिनेत्री चांगली आहे पण गोरी आहे असं होतं. राधा सागरचा USP बघता तिचे डोळे फार तुझ्यातला USP कोणता आहे तर डोळे. या डोळ्यांनी कधी दगा दिलाय की या रंगामुळे भूमिका गेल्या? डोळ्यांमुळे नाही पण रंगामुळे जसं तू म्हणालीस ना तेव्हा मला स्ट्राईक झालं की म्हणजे 2 फार आधी जेव्हा काहीच कळत नसतं. तर एक म्हणजे जी लीड होती त्याची त्यांना अशी बेसिक हवी होती आणि अशी काळी सावळी अशी हवी होती. आणि मग मला त्यांनी तसं कारण दिलं की अगं नाही परफॉर्मन्सचा काही प्रॉब्लेम नाही पण तू गोरी आहेस ना आणि त्यात आम्हाला अशी हवी आहे, त्यात दिसायला पण छान नको आहे. म्हणजे मला असं झालं की पहिली गोष्ट मग मी त्या क्रायटेरियातच बसत नाही तर हे आधी मला क्लिअर केलं पाहिजे, बरोबर. मग दुसरी गोष्ट रंग लावता येतो ना. जर मी तुम्हाला हवी असेल तर मला रंग लावा, काय जो आहे तो काळा सावळा दिसण्यासाठी थोडंसं टॅन करा, हे होऊ शकतं की. म्हणजे गोरं तर आता आपण विदाऊट मेकअप आणि विथ मेकअप फरक असतोच ना. मग हे तुम्ही करूच शकता. म्हणजे जी कारणं पचतील अशी द्या, खरी द्या, खरं बोला. तर ते फारच म्हणजे ते बुलशिट होते सगळे जे काय असे अनुभव आले. किंवा असं पण नाही आम्हाला जरा अशी म्हणजे बरं दिसण्यामुळे माझी खूप कामं गेलेत. मी फार भारी दिसते माझं म्हणणं नाही. पण जे काय मी दिसते ना तर त्याच्यामुळे नाही आम्हाला अशी नको आहे. मग म्हणजे अशी नको आहे. म्हणजे त्यांचं काहीतरी एक वेगळा
हे असायचा की बाबा त्यांच्या त्या पठडीत मी बसायचे नाही. पण मग मग हा स्ट्रगल कशाला, की बाबा हा ठीक आहे. मग मग बऱ्याचदा तू बघितलं असशील की निगेटिव्ह भूमिका ज्या करतात तर त्या अशा म्हणजे त्या तशा दाखवतात त्या बरोबर. पद्धतीने, मॉडर्न आहेत हम्म. किंवा काहीतरी वेस्टर्न हे आहे, लुक वाईज पण अशा थोड्याशा ग्लॅमरस किंवा अशावाल्या. किंवा आता मला परवाच एक सिरियलचंच काहीतरी चालू होतं बोलणं की त्यांना अशी काहीतरी ती टिपिकल साडी आणि अशा लुकमधली हवी होती आत्ता परवाच. तर तो मला काय म्हणाला, नाही त्यांना तू जरा मॉड वाटतेस. म्हणलं मग मी काय करू. आणि मी म्हणलं ठीक आहे असू शकतं, पण माझं म्हणणं आहे लुक टेस्ट करून मग बोला हे. कारण तुला सांगते, मी माझ्या बाबतीत सांगते की आता मी नऊवारी नेसले आणि किंवा मी माझ्या जे पहिले नातीखेळमधलं माझं जे कॅरेक्टर आहे तू ओळखणार नाहीस. इतकी मी अशी रापलेली शेतकऱ्याची बायको कशी असते, जी सगळं शेतातली कामं रापलेली, कसला मेकअप आणि कसलं काजळ नाही, पावडर नाही, काही नाही, आंबाळ असा बुचडा बांधलेला, अशीच कशी तरी साडी विदाऊट पिनवाली, जिला 2 पोरं बिरत, असं माझं कॅरेक्टर होतं. मी केलंय ते. सो अशीही मी दिसू शकते. आणि तुम्ही लुक टेस्ट घ्या ना, मग ठरवा की बाबा नाही ही नाही जाते, मग ही अशीच दिसते. करेक्ट. पण काय आहे, तो असे अनुभव पण आहेत. पण तसे यावे पण अनुभव की हो, हो, पाहिजेच की. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात की मग अशा पॉडकास्टमध्ये सांगता येतात की अगदी अगदी नाही. आणि मी ना म्हणजे पुण्याची आहे, पण इंडस्ट्रीत सुरुवात केल्यापासून मुंबईत मी जास्त राहायला लागले. मुंबईनी मला इतकं दिलंय ना, तुला सांगते अंकिता, म्हणजे इथली जी लोकं आहेत ती कमाल आहेत. जेव्हा म्हणजे काहीच बघ ना, काहीच कळायचं नाही, काही नाही, मग एकटं मुंबईत राहणं, स्ट्रगल करणं, माझ्यासारख्या खूप करतात. पण ते मुंबईकडून त्या वाईब्स आहेत. कळलं तुला, की जे असं होतं ना, मी असं टिंग व्हायचं, वर्क मोड ऑन. मी जे बसनी यायचे, कशाने ट्रेननी यायचे, पुण्यावरून तर मुंबई अशी सुरू झाली, एंटर झालं ना की ते झोनच चेंज व्हायचा. सो ते सगळं इतकं भारी वाटतं. किंवा मुंबईत जी लोकं आहेत, इतके चांगले चांगले अनुभव आलेत मला. कधी पण, आता तुला माहिती आहे शूटिंगच्या वेळा कशा असतात, हो. कधी पॅकअप होतंय, कधी घरी जातंय, कुठून कुठे ट्रॅव्हल करावं लागतंय, किती वाजलेत, पहाटेची वेळ आहे. पण मुंबई खरंच म्हणजे जशी झोपत नाही, की असं कधी व्हायचं नाही की अरे मी एकटीच आहे, कोणीच दिसलं नाही आहे. सो इतकं सेफ वाटतं मुंबईत ना. सो खूप आवडतं मला. मुंबईनी मला खूप दिलंय. मग या मुंबईत हातावर मोजण्या इतके फ्रेंड्स आहेत की खूप फ्रेंड्स आहेत की ज्यांना राधा कधीही फोन करू शकते आणि ते येऊ शकतात? नाही, मी अशी जरा एकटी मला माझ्या झोनमध्ये राहायला जरा जास्त आवडतं. त्याच्यामुळे मला खूप फ्रेंड्स नाही आहेत. अगदी फार मोजके, हातावर मोजण्यासारखे आहेत, पण चांगले आहेत. म्हणजे मी तुला तेच सांगते की जी मला ना खरं म्हणजे खोटं मी बोलत नाही, खरं बोलायला खरी माणसं आवडतात. सो जे मी एखादं नातं जर जोडलं ना, मी अशीच चला नाही, म्हणजे मला तो बॉन्ड क्रिएट व्हायला पण मी वेळ घेते. पण तो झाला ना, मग ते लाईफ टाईम असतं. आणि मग त्याच्यासाठी अजिबात गरज नाही, वर्षातून 1 फोन झाला तरी चालेल. पण तरी सुद्धा माहिती आहे ना, जो कनेक्ट आहे की तुला कधीही गरज पडली तरी मी आहे, मला गरज पडली तर तू आहे. म्हणजे जस्ट फोन कॉल एवढं बास आहे की हां असं असं आहे, तू ये की झालं. म्हणजे इतकं ते स्ट्रॉंग बॉन्डिंग डेव्हलप व्हायला हवं, किंवा तसा तुमचा वेव्हलेन्स मॅच झाल्याशिवाय ते बॉन्डिंग होत नाही. आणि अशी कमी माणसं पण आहेत. खूप मस्त. आता पुन्हा पहिल्या टॉपिकवर येऊया, वीरच्या टॉपिकवर, जो तुझा मुलगा आहे. किती डिफिकल्ट असतं गुड पॅरेंटिंग? कारण का असं म्हणतात की पहिले 4-5 वर्ष तुम्हाला त्या बाळाला द्यावीच लागतात आणि तू ती दिली आहेस आणि तू ती देतेस. किती प्रेशर किंवा किती जबाबदारी असते राधा, की आपल्या तोंडूनही काय निघू नये आणि तो लगेच शिकेल किंवा काय? हे बघ, आता काय माहितीये का, आई म्हणून मला पण आता 3 वर्ष झाली. तर तू ना शिकतेस आपोआप. म्हणजे जसं पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतं, किंवा असं होतं ना, लग्न झालं की पण एक आपल्याकडे बदल होतो, की आधी ती मुलगी असते, मग ती सून आणि बायको आणि सगळं. तर हे ना आपोआप चेंज होतं. तू झालीस ना आई, तू आपोआपच शिकतेस तू. कारण तुला हाऊ टू डील विथ इट. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यातून तू एक स्टेप शिकत जातेस. की आधी तर पहिले 6 महिने मी अशी होते, काहीच कळत नव्हतं मला काय चाललंय. सो मग हळूहळू माझा तो प्रवास सुरू झाला. मग आपण त्याच्यातून एक गोष्टी शिकायला लागतो आणि मग आपल्याला आपलं पोरगं काय ते कळतं. म्हणजे आईला जास्त कळू शकतं ते. सो त्याच्यात म्हणजे बाकी आजी आजोबा हे ते नंतर आले. पण जे
तुलाच जे काय जो प्रवास आहे तो वेगळाच आहे आणि मग ते तू डील करत जातेस, ते आपोआप येत जातं तुला की हाऊ टू डील विथ इट. ओके, मग त्याचा स्वभाव तर नाही आता कळू शकत, पण त्या फेजेस असतात. म्हणजे जसं काय प्रत्येक महिन्यातलं जसं हे बदलतं ना, तर त्यांच्या पण फेजेस असतात की आता ही ओके चिडचिड करायची फेज आहे वाटतं, मग ही मारायचीच फेज आहे, मग हे म्हणजे त्याला कळत नाही हाऊ टू एक्सप्रेस. सो हे आपल्याला पण कळत जातं आणि मग आपण डील करायला लागतो. राधा, एक प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक खंत असते किंवा एक रिग्रेट असतं की जर मी हे केलं असतं तर कदाचित आज जरा लाईफ वेगळं असतं. एक प्रत्येकाचं असतं मग ते भले छोटं असू दे किंवा मोठा डिसिजन असू दे. असा कोणता डिसिजन आहे जो आत्ता तुला असं वाटतं की तो घेतला असता किंवा तो घेतला नसता तर लाईफ वेगळं असतं? रिग्रेट नाही, मी म्हणजे मला नाही आहेत रिग्रेट्स कुठले, कारण जे झालंय ते चांगल्यासाठी हे माझा याच्यावर विश्वास आहे. पण खंत म्हणजे असं नाही, पण असं बऱ्याचदा झालंय की जसं मी तुला म्हणाले ना की माझं जे चांगलं काम आहे ते आलंच नाही आहे. सो ही खूप मोठी खंत आहे गं. ज्याला मला बाहेर अमेरिकेमध्ये ॲप्रिसिएशन मिळतं माझ्या पहिल्या फिल्मला ॲज अ लीड म्हणून, तर त्या गोष्टी इथे कुठेतरी झाल्या किंवा जे मी केलंय. आता बघ ना, मराठीमध्ये 5-6 फिल्म्स केल्या आहेत, नंतर हिंदीमध्ये केल्या आहेत, पण ते सगळं आलं तर दिसणार आहे ना लोकांना. आता डेली सोप कसं, डेली सोप मी रोज दिसतीच आहे, त्याच्यामुळे मग कन्यादान असू दे, चाहूल असू दे, आई कुठे काय करते मधलं केवढं हिट होतं कॅरेक्टर, सुंदरा मनामध्ये भरली. पण फिल्म्समध्ये आता विकून टाक रिलीज झाली, भिरकीट झाली, मग मध्येच कोविडनी मातीच खाल्ली. म्हणजे सगळ्यांचा बाजार कोविडनी फार गोष्टी बदलल्या, बरोबर. मग आफ्टर कोविड जी आमची 2017 भिरकीट शूट झाली होती, कुशल बद्रिके, मी, आणि ती पण मस्त कॉमेडी फिल्म, गिरीश कुलकर्णी वगैरे असं सगळंच होतं. सो ती 2000 कधी झाली रिलीज, आफ्टर कोविड 22 मध्ये रिलीज झाली ती. हां, मग नाती खेळ नाही, धर्मस्य नाही, बेनवाड झाली, पण ती झी टॉकीजची होती, सो ती टेलिव्हिजनवर झाली. अशा बऱ्याच, मलाल झाली, ती संजय लीला भन्साळींची फिल्म. पण ते छोटे मोठे ॲप्रिसिएशन मिळाले ना. पण तरीसुद्धा जे माझं मोठं कामवालं जे होतं, तर ती खंत आहेच कुठेतरी की ते बाहेर आलं तर त्या पद्धतीने गोष्टी बदलतील किंवा एक ॲप्रोच बदलतो की अरे हो का, मग राधा टेलिव्हिजनवर चांगली काम करते माहिती आहे, फिल्म्स पण त्या पद्धतीच्या तेवढ्या मोठ्या कॅरेक्टरवाल्या केलेल्या आहेत. आता चंद्रमुखीमध्ये माझा रोल छोटा होता, पण तो इतका छान होता, म्हणजे प्रसाददानीच मला ते कॅरेक्टर विचारलं आणि काम केलं होतं, पण ते इतकं मस्त वर्क झालं की ते एवढं कॅरेक्टर असून सुद्धा म्हणजे लेंथ कमी होती, पण तरी मला ॲप्रिसिएशन खूप मिळालं की अरे मस्त होती हा शेवंता असं. सो ते जास्तीत जास्त मिळणं गरजेचं आहे ना गं. सो ती खंत आहेच की जे केलेलं आलं, आणि त्याला पण एक टायमिंग असतं. 20 वर्षांनी ती फिल्म येऊन उपयोग नाही ना. मी केली आहे कधी, आता ऑलरेडी किती वर्ष झाली, सो नंतर मग त्याचा उपयोग नाही होत. सो ती सगळ्यांचीच मेहनत कुठेतरी पणाला लागते मला वाटतं. सो अशा ज्या गोष्टी केल्यात त्या आल्या पाहिजेत. अगदीच. पण राधा, तुला असं कुठेतरी वाटतं का की माणसं एवढूसं करतात आणि त्याचं इतकं करून सांगतात किंवा बऱ्याचदा हॅमर करतात? तुझ्याकडून ते कुठेतरी राहून गेलं की तू खूप हॅमर नाही केलंस की म्हणजे ते सोशल मीडियावर असू दे किंवा ते प्रेसमध्ये असू दे किंवा व्हॉट एव्हर, की तू खूप नाही केलंस किंवा तू बरोबर लोकांवर ते लादलं नाही की मी केलंय मी केलंय मी केलंय. करेक्ट करेक्ट करेक्ट. हे बरोबर आहे ना, कारण सोशल मीडिया तेव्हा तेवढं स्ट्रॉंग नव्हतं, किंवा मी पण अशी फार टेक्नॉलॉजी चला इन्स्टावर काहीतरी चला जे जे आता करावं लागतं म्हणून, बरोबर. सो ते तेव्हा तेवढं नव्हतं त्या पद्धतीने, आणि एवढं बरोबर आहे. काही म्हणजे जण असतात की करायचं एवढं आणि ते सांगतात खूप, त्याचं ते तेवढ्या पद्धतीने लादलं जातं. ते मी नाही केलं, पण ठीक आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं की संजय लीला भन्साली सोबत जर तू काम केलंय तर तुझ्या ऐवजी वेगळी अभिनेत्री असते तर तिने ते बोभाटा केला असता खूप, आणि ते कधीतरी चांगल्यासाठी वर्कआउट होतं. हां, बरोबर आहे, होतं. किंवा मोठ्या वेबसिरीजमध्ये छोटा रोल जरी असेल तरी अभिनेत्री म्हणजे आता तेच आहे, जो दिखताय वो बिकताय. हो, खरंय. पण मला ना म्हणजे कुठेतरी हे मी मान्य करते की ते त्या पद्धतीने तेवढं केलं पाहिजे. पण मला खूपच असं म्हणजे काय आहे, आता तुला आताचाच किस्सा सांगते. म्हणजे मला त्या गोष्टी काहीतरी थोड्याफार प्रमाणात पटत नाहीत.
सुशीला सुजित ही फिल्म आली माझी आफ्टर ब्रेक. सुशीला सुजित हिनीच मंजुताईनी विचारलं हो. की असंच पुण्यात शूट आहे, असं असं कॅरेक्टर आहे, तू करशील का? आम्हाला वाटतं तू करावंस. म्हणलं बरं ठीक आहे. तर तो रोल छोटा होता हां, पण मी म्हटलं ठीक आहे यार करूयात, पुण्यातच आहे मंजुताई विचारते, सो मी नाही नाही म्हणू शकत तिला, करूयात. सो मी ते केलं आणि मग त्याच्या प्रमोशन्सला वगैरे ना सगळीकडे जायचं होतं बरं का. तर मला असं कुठेतरी फार वाटायला लागलं की यार म्हणजे मी ना छोटा रोल केला तर मी एवढं प्रमोशन केलं पाहिजे का? म्हणजे मला असं ते फार ऑड वाटलं. कळलं तुला की यार माझा रोल तेवढा मोठा नाही आहे, तर मी कशाला सगळ्यांबरोबर एवढी जाऊ आणि हे करू. कळतं तुला? मग मी फार अशी हे झाले होते. मी मंजुताईशी बोलले. म्हटलं ऐक ना मंजुताई, मला असं वाटतंय तर मी येऊ का? तू बोलवतेस आपली राधा इकडे ये, राधा तिकडे. पण मग काय होतं म्हणजे की बऱ्याचदा असं की अरे एवढंच होतं, मग एवढी कशाला हे केली? म्हणजे उगाचच नाही का, असे उगाचवाले जे असतात ना हो. की उगाच शो ऑफ, म्हणजे ही समजलं चांगलीच मला. गोष्ट आहे. पण ना मला त्या गोष्टी कुठेतरी जरा हे वाटतात की जर तो म्हणजे मी त्या पिक्चरचा भाग असणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे, त्याने मी प्रमोट केलं पाहिजे. पण ते कुठल्या लिमिटपर्यंत असं मला एक वाटतं की ज्या पद्धतीचं कॅरेक्टर आहे तर त्या पद्धतीने थोडंसं पण approach दादा असला पाहिजे. पण वाय नॉट, कारण का तो लोकांना मला नेहमी असं वाटतं की लोकांना ठरवू दे. बघ तू कितीही छान केलं, तुझ्याबद्दल वाईट बोलणारे ही लोक हो, आहे, हो, तुझ्याबद्दल हो. चांगले. हो. तुला ऑस्कर जरी मिळाला तरी त्याच्यावर निगेटिव्ह हो, हो, कमेंट हो, येतीलच, हो. बरोबर कारण का त्यांना तू आवडतच नाहीयेस. बरोबर. मग मला असं वाटतं की जर तू सुशीला सुजित केला आफ्टर ब्रेक, तर मला असं कुठेतरी वाटत होतं अरे मग पिक्चर बघताना माझ्यासारखं ऑडियन्स, अरे ही होती मग हिने एवढं प्रमोशन का नाही केलं, असं पण होऊ शकतं हां, हां. की अरे ही होतीच ना. हां. हे- मग ते असं झालं की मंजुताई म्हणाली जे तू म्हणालीस ना की राधा तू भाग आहेस याचा आणि तू असं नको समजूस, मी तुला सांगतेय किंवा तू तेवढी दिसशील जे तुला आत्ता दिसणं गरजेचं आहे. सो त्याने मला त्या गोष्टी पटल्या आणि मग मी जायला लागले. सो हे तू म्हणतेस ती गोष्ट बरोबर आहे की त्या पद्धतीने ते थोडं जास्त हॅमर केलं गेलं पाहिजे. आता मला आणखीन या निमित्ताने सांगायला आवडेल की इठा जी आता हो. लक्ष्मण उतेकरांची फिल्म येते, तर त्याचा पण भाग होण्याची संधी मला मिळाली आहे. त्याच्यात मी एक भूमिका केली. ते पण असंच रोहित शेट्टीसारखं असं आलं माझ्याकडे. ऑडिशन दिलं आणि मग लुक टेस्ट झाली आणि मग सिलेक्ट झाले. पण मग तेच आहे, आता इठा येते तर त्याच्यावर मी त्या पद्धतीने आता आय विल प्रमोट माय सेल्फ. प्लीज. आणि श्रद्धा कपूर सोबत आहेत सीन? श्रद्धा कपूर सोबत नाही आहेत. ओके. नाही, कारण म्हणजे कसं ती जी इठाबाईंचं कॅरेक्टर विठाबाईंचं तिने केलेलं आहे, तर तसंच माझं जे कॅरेक्टर आहे ते एक इंडिव्हिज्युअल तिचा ग्रुप घेऊन आलेली असते. ओके, गॉट इट. हां, मग ते मग कॉम्पिटिशन आमच्यात होते का काय होतं, सो त्या पद्धतीने तिच्यासोबत अनफॉर्च्युनेटली नाही, पण आमची भेट झाली आणि ती फार गोड आहे. कमाल आहे फिल्म, तुम्ही नक्की बघा. अगदीच. आणि मला असं वाटतं की राधाने याचं प्रमोशन करावं, कारण का Yes. मला खूप असं वाटतं की मराठी कलाकार प्रमोशनला कमी पडतात का, तर मला असं वाटतं की हो, कारण आपण इतकं दाबून प्रमोशन केलं पाहिजे स्वतःचं, कारण मी खूप विश्वास ठेवते जे दाखवलं जातं तेच विकलं जातं. करेक्ट आहे. उद्या जर यू नेवर नो, मी खूप मोठं बोलते कधीतरी, की समजा इठाला नॅशनल अवॉर्ड मिळाला किंवा ऑस्करमध्ये Absolutely. ती गेली फिल्म, Absolutely. तेव्हा रिग्रेट नको व्हायला त्या कलाकारांना हां. की अरे तेव्हा प्रमोशन केलं असतं तर लोकांनी माझी पण दखल घेतली असती. हां, नाही बरोबर आहे, बरोबर आहे. सो मला असं वाटतं की प्रत्येक फिल्म आपण सुपरहिट होण्यासाठीच करतो, तर करेक्ट. कलाकारांनी खूप प्रमोशन करावं. येस, आणि इठाबाईची प्रमोशनची सुरुवात मी या पॉडकास्ट पासून Exactly. आणि करते. खूप तर खास तू खूप मोठं होणार आहे आणि खूप छान होणार आहे. आणि त्यासोबतच मी घेऊन आली एक रॅपिड फायर. पटकन सुरुवात करूया. ओके. जिम और योगा, योगा. फिल्म्स और सीरियल, बोथ. डे और नाइट, नाइट. माउंटेन्स और बीच, बीच. इंस्टाग्राम की FB, इंस्टाग्राम. फोटोशूट की सेल्फीज, फोटोशूट. टी और कॉफी. कॉफी. तुझ्यातली एक सवय तुला खूप आवडते, मी खरेपणाने बोलते, एक सवय अजिबात आवडत नाही, लोकांवर विश्वास ठेवते. आवडता कोस्टार, निरंजन कुलकर्णी. मराठीमधल्या या दिग्दर्शकासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. मराठीमधल्या प्रवीण तरडे. पुढील वाक्य तुला कोणाला बोलायला आवडतील? मॅन विथ अ गोल्डन हार्ट. म्हणजे इंडस्ट्रीमधलं कोणी का? काहीही, कसंही, कुठेही. रोहित शेट्टी. किती ते फोटोशूट? अरे बापरे, तशा खूप खूप ॲक्ट्रेसेस आहेत यार, खूपच आहेत,
खूपच आहेत. प्राजक्ता माळी, एव्हरग्रीन, सई तामणकर. ब्युटिफुल सोल. सई तामणकर. तुझी स्ट्रेंथ काय? कधी हरत नाही. तुझा वीकनेस काय? वीकनेस आहे म्हणता वीर. ही वाक्य तुला कोणाला बोलायची आहेत? तुझं सगळ्यात बेस्ट इंस्टाग्राम अकाउंट आहे. अमृता खानविलकर. तू मला फॉलो का करत नाहीस? रोहित शेट्टी. ओके. एक प्रश्न की राधा सागरला अनलिमिटेड पैशांची लॉटरी लागली तर पहिल्या 3 गोष्टी काय करशील? जे पुणे मुंबई करतात ना सतत, तर हां, म्हणजे काय होतं, घर हे मुंबईत किती महत्त्वाचं आहे. ते कुठलंही असू दे, ते भाड्याचं असू दे, ते कोणाकडे तरी शेअरिंगमध्ये असू दे, काहीही असू दे. घर मुंबईत किती महत्त्वाची गोष्ट आहे याच्यातून मी गेली आहे. सो अशा मी गोष्टी करेन की जे पुणे मुंबई फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करतात, पुण्यावरून येतात, तर राहायची सोय त्यांच्यासाठी. जे काय असेल ते फुकट असेल तर फुकटच म्हणजे ऑफकोर्स, कारण माझ्याकडे पैसे आहेत. तर तर राहायची अशी सोय की बाबा तुम्ही कधी येऊन किती दिवस राहू शकता, असं मी करीन. ही पहिली गोष्ट. दुसरं लहान मुलांसाठी जे निराधार मुलं आहेत, किंवा आता तू ट्रॅफिक सिग्नलपासून, म्हणजे आई झाल्यापासून मला तो एक वेगळा हे आलेला आहे की अशी कुठेही लहान मुलं मला अशी हे दिसली ना की फारच अगदी हेलावून टाकतं मन. आणि काहीच ग, त्यांना खायचे पैसे वांदे असतात सगळं. सो अशा लहान मुलांसाठी काहीतरी करायला आवडेल. आणि तिसरं अकॅडमी टाकेन मी, की ज्यांना या फील्डमध्ये यायची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी छान छान असं होतं ना, भैसटलेलंच असतं, काय कसं जायचं, आम्हाला दिसायचं तर आहे पण आम्हाला डिरेक्शन नाही मिळत आहे. सो अशा यांच्यासाठी जिथे चांगल्या फॅकल्टीज असतील, वर्कशॉप्स जिथे होतील, अशी ॲक्टिंग इन्स्टिट्यूट. खूप मस्त. राधाला कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल? स्मिताताई. स्मिता पाटील. हो. वाव. पुढे जाऊन राधावर एखादी बुक लिहिली गेली त्याचा टायटल काय असेल? 2 लफ्जों की है. काय ते गाणं मला आठवते. हो, खूपच स्लो फायर झालंय आमचं. थांबा जरा. त्या बुकचं नाव काय असेल? वीरची आई. नाही, मी बघितलेली इंडस्ट्री. वाव. कदाचित ते वेगळी असेल. खूप मस्त दिलेत प्रश्नांची उत्तरं. स्लो फायर झाल्या, पण चांगली उत्तरं दिलेत. इतक्या गप्पा मारल्यानंतर मला ना एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा वाटतो दादा, की पुढच्या 5 वर्षात तू स्वतःला कुठे बघतेस? कारण प्रत्येकाचं एक असतं की एक गोल सेट असतो. तुझं काय आहे की पुढच्या 5 वर्षात कुठे असशील? एक चांगली डेली सोप ज्याच्यातून मी रोज लोकांना दिसेन, आणि चांगली प्रोजेक्ट्स, म्हणजे मग ते OTT असू देत. मी आता व्हर्टिकल सिरीज पण करते, ज्या किती अगदी 1.5 मिनिटाचा एक एपिसोड असतो, पण त्याला सुद्धा म्हणजे व्ह्युअरशिप बापरे मिलियनमध्ये आहे. सो इतका तो स्ट्रॉंग फॉर्मॅट आहे. सो OTT असेल किंवा फिल्म्स असतील, नाटक असेल, तर हे काही ना काहीतरी, आणि एक डेली सोप. सो या सगळ्या जास्तीत जास्त मार्गांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतीच आहे, आणि तोच जास्तीत जास्त सफल करीन, एवढंच मला. पण बिग बॉससाठी विचारलं गेलं तर जाशील? हो, कारण मला ना एकदा म्हणजे काय होतं, एकदा मला करायचं होतं पण माझं झालं नाही. एकदा मला नव्हतं करायचं आणि म्हणजे त्यांनी विचारलं होतं, आणि मग म्हणजे आता असं सिच्युएशन खूप मॅटर करते ना, की कधी काय करावंसं वाटतंय, नाही करावंसं वाटत आहे, पण आवडेल मला करायला. आता येतंय तर मला असं वाटतं की तू ट्राय करावं. लेट्स सी. आता काय त्याच्यात पण बघ ना, आधी ऍक्टर होते, मागचा सीझन इन्फ्लुएन्सर्स होते. सो आता म्हणजे आता रिसेंटली विकास आणि मी एक ऍड केली, विकास पाटील आणि, तर तेव्हा आमच्या त्या बिग बॉसच्या गप्पा झाल्या सगळ्या. तर मग तेच म्हणजे आमचं म्हणणं पडलं की आधी ऍक्टर होते, आता इन्फ्लुएन्सरचाच सीझन होतो. सो आता यावर्षी कसं आहे परत माहिती नाही. किंवा आता आम्ही हा भेटला होता DP दादा. हां, तर तो फारच गोड आहे, म्हणजे ऑल टुगेदर वेगळंच आहे ते रसायन. पण आम्ही सगळे थायलंडला गेलो होतो, आमची सेलिब्रिटी क्रिकेट लीग होती. तर तेव्हा खूप इन अँड आउट बिग बॉसमधली चर्चा होती, कारण खूप जण होते बिग बॉसमधले. सो खूप गोष्टी कळल्या, पण ना ते कुठेतरी म्हणजे फक्त एंटरटेनमेंट नाही, तर त्याच्यातून स्वतःला पण एक की राधा अशी पण आहे का, हे स्वतःचा शोध पण घेता येतो, मला असं वाटतं. आणि तुम्ही बघ ना, किती अवघड आहे गं.
म्हणजे एका घरात एवढे दिवस राहणं, त्यात तू तू सतत नाही छान वागू शकत. कळतं तुला? पहिले ते 2-3 दिवस ऍक्टिंग केली बस. पण नाही ना, तर तुला तिथे खरंच वागावं लागणार आहे. तू फेक नाहीच वागू शकत. तू कितीही ठरवून जा, तलवारी काढ, काय वाटेल ते कर. तू क्रिएट एवढंच म्हणजे. आणि जे म्हणतात स्क्रिप्टेड असं नसतं. खूप गोष्टी ऑन द स्पॉट तुम्हाला डिसिजन घ्यावे लागतात. पण तरीसुद्धा बघ ना, त्या सगळ्या प्रोसेसमधून जाणं हे किती कसलं कमाल असेल ते, तो एक्सपिरियन्स. सो तो एक्सपिरियन्स घ्यायला म्हणून मला ते जिंकायचं आहे, मग ते असंच पाहिजे आणि मग मी टॉप 5 मध्ये झाली पाहिजे असं नाही. मला तो अनुभव घ्यायला जायला आवडेल की आपण त्या लोकांबरोबर कसं इंटरॅक्ट करतोय, आपण राहू शकतोय का, जे टास्क असतात त्याच्यात तुम्ही किती कपेबल आहात, तुमच्या कपॅसिटीज तुम्हाला कळतात, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, विकनेसेस काय आहेत, की नाही बाबा मी ना फार अशी नाही राहू शकत, हे मला कळलंय. सो या गोष्टी कळतात ना, ज्या कधी कळल्या नाही आहेत. बरोबर. नाही आवडेल. yes. हो, मलाही आवडेल तुला बघायला. कारण का Thank you. मला असं आठवतंय की जेव्हा सुंदरा सुरू होतं तेव्हा तुला एकदा विचारलं गेलेलं किंवा हा, त्याच्यानंतर असं त्या- काही झालेलं हा, तेव्हा correct, मला correct, आठवते. कारण का correct. तुझं नाव खूप म्हणजे त्या हो. म्हणजे बिग बॉस सुरू होण्याच्या आधी खूप वेळा असं असतं ना की हे 15 हो, कलाकार हो, जाणार. माहिती त्यात तुझं नाव होतं तेव्हा मला असं वाटलं हा. की तू जाणार आहे, पण ठीक आहे. हा, पण मला हा. असं वाटतं यावेळेस ते जावं. तसंच झालं. माझ्यासोबत एक जण होते, आम्ही शॉपिंगला गेलो आणि तेव्हा हेच की माझं नाव बिग बॉस मध्ये. आणि ते असे ना की कोणाला सांगायचं नसतं, ते फारच हो, हो, अगदी हो, हो. Secret गुपित ठेवायचं. ठेवायचं हो. असतं. तर मग त्यांना असं की हा तू शॉपिंग का करतेस, तू मेकअपचं एवढं का घेतेस, हा तू जायचंय का तुला कुठे कुठे. मग तेव्हा ती फेज होती क्वारंटाईन करून मग त्यांना आत पाठवलं जात होतं. 5-6 दिवस क्वारंटाईन व्हायचं असं सगळं. आणि मी म्हटलं नाही हो, मला जायचं तर मी सांगेन तुम्हाला, मला नाही काही वाटत. म्हटलं की मी जाणार आहे, पण म्हटलं नाही आहे तसं. तर ते फार तेव्हा होतं. पण बघूयात आता, आवडेल. नाही, खरंच जावं तू. आणि मला असं वाटतं की तू फार हुशार आणि फार सुंदर अभिनेत्री आहेस. तर तू स्वतःला तेवढं तुझा PR करणं फार गरजेचं आहे. आणि Yes. लोकांना पोहोचवणं, कारण का लोक आपल्यापर्यंत येत नाही, प्रेक्षक आपल्यापर्यंत येत नाहीत, आपल्याला जावं लागतं प्रेक्षकांपर्यंत. तर मला असं वाटतं की तू सुरुवात करतेस आणि तू सुरुवात केली आहेस आणि हो. खूप छान केली आहेस. इठासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मला तुला इठाच्या प्रमोशन करताना इठा चित्र खूप बघायचंय. मी तुला रिमाइंड करेन की राधा नाही, please पण कर. ही गोष्ट आज मी, आणि मला शिकायला हो. खूप आवडतं. म्हणजे अगदी वीरकडून पण मी खूप गोष्टी शिकतेय, किंवा कधी म्हणजे शिकत राहायलाच पाहिजे हो. ना ग, ॲज अन ऍक्टर, काय ॲज अ माणूस म्हणून. हम्म. सो ही एक गोष्ट मी तुझी आज हे करते की त्या पद्धतीने लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे. हो, म्हणजे मीडिया हाऊसला कंटाळा आला पाहिजे की बस बाबा आता हिच्या किती बातम्या करायच्या, इतक्या बातम्या हा, झाल्या पाहिजेत हा. असं मला नेहमी वाटतं. आणि जर तू अजून खूप नोटीस केलंस तर तुझ्या आजूबाजूलाच अशा तुला खूप हो, अभिनेत्री आणि हो. अभिनेते तू पण नोटीस आता करशील की खूप करतात. आणि ते विच इज गुड, खूप छान आहे, हे केलंच पाहिजे. आणि तू पण कर आणि अशीच राहा. Yes. नेक्स्ट इंटरव्ह्यू इठासाठी करूया फॉर शुअर. नक्की. आणि मला माहिती आहे की तू छान करशील आणि तू करणार आहेस. Thank थँक्यू you. सो मच. आणि Thank you. तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.